नमस्कार मित्र हो. तर आपणासाठी खूपच चांगली अशी अपडेट क्राउड1 कंपनी C1 कंपनीकडून उपलब्ध झालेली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की C1 कंपनीचं जे कॉर्बिट टोकन आहे, हे कॉर्बिट टोकन कधी त्याची स्ट्रीमिंग चालू होईल, कधी हे टोकन स्वॅप करता येईल, कधी हे टोकन स्टेकिंगला लावता येईल, कधी हे टोकन मार्केट प्लेसमध्ये लॉन्चिंग करणार. ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे जे काही पूर्णविराम आहे, ते पूर्णविराम आज कुठे जी काही अपडेट मिळाली आहे, त्या अपडेट नुसार नक्कीच तुम्हीसुद्धा एकदम आनंदित व्हाल, खुश व्हाल. तर अशीच ही अपडेट आजची आहे. आता कॉर्बिट टोकन हे कॉर्बिट टोकनची जी स्ट्रीमिंग आहे, स्ट्रीमिंग म्हणजेच जे टोकन आहेत, हे टोकन कॉर्बिट टोकन आहेत, ते सीलिंग वॉलेट या सीलिंग वॉलेटमध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. ऑटोमॅटिक ही जी स्ट्रीमिंग आहे, ती स्ट्रीमिंग चालू होणार आहे. परंतु याच्यासाठी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जसं की कंपनीकडून अपडेट आपल्याला मिळालेले आहे की 3 प्रकारचे पूल आहेत, हे पूल जनरेट होणार आहेत. पहिलं म्हणजे C1 रिवॉर्ड ज्यांच्याकडे आहेत, लॉयल्टी पॉईंट आहेत आणि C1 रिवॉर्ड आणि लॉयल्टी पॉईंटच्या थ्रू जे कॉर्बिट टोकन मिळालेले आहे, या पूलमधून स्ट्रीमिंग चालू होणार आहे. त्याचबरोबर दुसरं पूल, ज्यांनी NFT पॅकेज घेतलेले आहेत, मग तो NFT पॅकेज असेल, अर्थ पॅकेजपासून तर पुढचा कुठलाही पॅकेज असेल, या पॅकेजच्या थ्रू आपल्याला कॉर्बिट टोकन मिळालेले आहेत. त्यांचे जे असा एक पूल आहे, या पूलमधून सुद्धा स्ट्रीमिंग चालू होणार. आणि तिसरं म्हणजेच ज्यांच्याकडे कॉर्बिट टोकन आहेत, मग ते कॉर्बिट टोकन कशाही पद्धतीने त्यांनी अर्निंग केलेले आहेत, तर तिथून सुद्धा जे त्या पूलमधून सुद्धा जी स्ट्रीमिंग आहे ती चालू होणार आहे. म्हणजेच 3 पूलच्या माध्यमातून कॉर्बिट टोकनची स्ट्रीमिंग आहे, ती स्ट्रीमिंग चालू होणार आहे. स्ट्रीमिंग चालू होणार म्हणजेच जो आपला डॅशबोर्ड आहे, क्राउड1चा जो डॅशबोर्ड आहे, त्या डॅशबोर्डमध्ये कॉर्बिट टोकन आपल्याला आता बघायला मिळत आहेत. परंतु स्ट्रीमिंग होऊन स्ट्रीमिंग म्हणजेच थोडक्यात आपण बोलूया ट्रान्सफर. ही जी ट्रान्सफर सिस्टम आहे, ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. आणि या ट्रान्सफर व्हायला एकदा सुरुवात झाले की ते कंटिन्यू रोज म्हणजे प्रत्येक दिवशी ते आपल्या सीलिंग वॉलेट